नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र. मेट्रोची लॉटरी आली आहे. त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम नंबर 427, जे की मेट्रो ड्रीम्स होम आहे. शिळफाटा ला हे लोकेशन आहे. ठीक आहे. तर त्याची आज आपण पूर्ण कंप्लीट माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर या प्रोजेक्टवर जवळजवळ 28 फ्लॅट LIG अंतर्गत भाड्याने अवेलेबल केलेले आहेत. आणि याचं कार्पेट आहे जवळजवळ 35 ते 40, म्हणजे एक 1 BHKचा कार्पेट तुम्ही म्हणू शकता. आणि याची प्राइस आहे 15.5 लाख ते 16 लाख, 15 ते 16 लाखाच्या घरात. ठीक आहे. आता याची रेरा वेबसाईटवर जाऊन आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. जर रेराच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तर आता इकडे त्यांनी रेरा नंबर दिलेला नाही आहे, पण जे मेन शीट आहे ना होम पेजवर, त्याच्यामध्ये रेरा नंबर दिलेला आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही तो रेरा नंबर रेफर करू शकता. ठीक आहे. आता इथे तुम्ही जर बघाल, त्याचं डेट ऑफ रजिस्ट्रेशन 2019 मध्ये याचं काम चालू झालेलं आहे. आणि याचं पोझिशन असणार आहे डिसेंबर 2026, म्हणजे पुढच्या वर्षी डिसेंबरला याचं पोझिशन असणार आहे. ठीक आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे, इकडे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. आणि थोडीशी आता प्रोजेक्टबद्दल माहिती घेणार आहोत, की किती बिल्डिंग्स आहेत, किती टॉवर्स आहेत. ठीक आहे. तर टोटल 2 बिल्डिंग्स इथे बांधले राहणार आहेत. हे काय प्रोजेक्टचं नाव आहे, मेट्रो पॅरामाउंट शिळफाटा. ठीक आहे. तिथे 2 बिल्डिंग्स असणार आहेत, बिल्डिंग 1 आणि बिल्डिंग 2. आणि हे दोन्ही बिल्डिंग 36 फ्लोअर्सचे असणार आहेत. ठीक आहे. आता म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते दोन्ही बिल्डिंग्समध्ये आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तुम्ही बघू शकता ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला शॉप्स आहेत, तर ते जाऊन द्या. पण जिथे जिथे रिझर्वेशन लिहिलेलं आहे ना, ते सगळे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आता इथे वरती लिहिलेलं ना, तर आपण वरती बघू. ठीक आहे. हे बघा इकडे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता थर्ड फ्लोअरला, प्रत्येक फ्लोअरला 2-2 फ्लॅट्स आहेत. जसं थर्ड फ्लोअरला 2 म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. त्याच्यानंतर फोर्थ फ्लोअरला 2 म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. फिफ्थ फ्लोअरला 2 आहेत. सिक्स्थ फ्लोअरला 2 आहेत. सेवन्थ फ्लोअरला 2 आहेत. ठीक आहे. असे 8 फ्लॅट्स, 10 फ्लॅट्स, टोटल 10 फ्लॅट्स बिल्डिंग 1 मध्ये आहेत. आणि उरलेले 18 फ्लॅट्स आहेत ते बिल्डिंग 2 मध्ये आहेत. तर टोटल 28 फ्लॅट्स आहेत. त्यातले बिल्डिंग 1 मध्ये 10 फ्लॅट्स आहेत. आणि उरलेले 18 फ्लॅट्स आहेत ते बिल्डिंग 2 मध्ये आहेत. आणि फ्लोअर जर तुम्ही बघाल, तर फ्लोअर नंबर 3 पासून 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. थर्ड टू 7th फ्लोअरमध्ये बिल्डिंग 1 मध्ये म्हाडाचे हे फ्लॅट्स आहेत. सिमिलरली आता बिल्डिंग 2 मध्ये पण आपण चेक करू, त्याच्यामध्ये पण म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. कुठे गेला, बिल्डिंग 2 मध्ये पण तुम्ही बघाल, तर याच्यामध्ये 14 नाही, 18 फ्लॅट्स आहेत टोटल. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट फ्लोअरला आहेत 2 फ्लॅट, जिथे जिथे रिझर्वेशन लिहिलेलं आहे. फ्लोअर 2ला आहे, फ्लोअर 3, फ्लोअर 4, 5 असं 9व्या फ्लोअरपर्यंत आहे. 6, 7, 8 आणि 9th. ठीक आहे. तर 9th फ्लोअरपर्यंत प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 2 फ्लॅट्स हे दिसत आहेत. 1 BHK टाईप आणि टाईप पी हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि हा म्हाडाचा कार्पेट आहे. बाकी हे जे आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे, ते सगळे सोल्ड आउट झालेले आहेत. ठीक आहे. ओके. तर ही एक माहिती आहे. पुन्हा अजून थोडीशी माहिती घेऊया आपण, प्रोजेक्ट दिसायला कसा आहे काय वगैरे. ठीक आहे. तर तुम्ही बघाल, हा जो प्रोजेक्ट हा डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 10 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. आणि ते जर घनसोली रेल्वे स्टेशनपासून बघितलं, तर घनसोली रेल्वे स्टेशनपासून पण 10 किलोमीटरवर आहे, म्हणजे एकदम मधोमध आहे घनसोली आणि डोंबिवलीच्या मध्ये. ठीक आहे. आणि ते जर इथून पलावा किती लांब आहे आपण बघा, जे की आयकॉनिक लोकेशन आहे. पलावावरून 5 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता थोडेसे याचे व्हिज्युअल बघा, हा प्रोजेक्ट दिसायला कसा आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. डिसेंबर 2026 मध्ये पोझिशन आहे. याची मार्केट प्राइस जर तुम्ही बघाल, तर जवळजवळ 58 lakhs पर्यंत आहे. आणि तेच तुम्हाला म्हाडा आय थिंक 15 ते 16 लाखामध्ये ऑफर करतो. तर चांगल्या दरात तुम्हाला ही घरं अवेलेबल केलेली आहे. ही बिल्डिंग दिसायला हे असं त्याचं लेआउट असणार आहे. जसं मी सांगितलं की 2 बिल्डिंग बनणार आहे, बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बी. सॅम्पल फ्लॅट आहे, डेमो फ्लॅट.
तर मित्रांनो, ही सगळी माहिती आहे या प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. मला असं वाटतं जर तुम्हाला लोकेशन ओके असेल तर अप्लाय करा, कारण की पुढच्या वर्षी त्याचं पोझिशन आहे आणि कामही भरपूर झालेलं आहे. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी थोडासा एक इश्यू आहे, पण ठीक आहे. आता शिळफाटा रोडला एक तर डोंबिवली तेच एक जवळ स्टेशन आहे, पण ते 10 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. तर मग त्या हिशोबाने विचार करून अप्लाय करा. अ, बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी आज साईट व्हिजिट करणार आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओ नक्की मी आय बटनमध्ये नंतर टाकेल. ठीक आहे. धन्यवाद.